सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी बाबासाहेबांच्या श्रेष्ठ आदेशाला अनुसरून किमान दर रविवारी का होईना आपण धम्माचे संस्कार आपल्या जीवनामध्ये आत्मसात केले पाहिजे। या बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून औरंगाबाद येथील पहाडसिंगपुरा अमोदी हिल्स या ठिकाणी सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या वतीने भालेराव परिवारांच्या घरी निवासस्थानी या वंदनेच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। खरात परिवार अनेक दिवसापासून संपर्कामध्ये आहे, त्यांनी अनेक वेळा फोन केला। खरं तर 2 दिवसापूर्वीच आम्ही बुद्धगयेच्या सहलीवरून आलो आहोत आणि त्यामुळे कार्यक्रमाचं तसं काही फारसं नियोजन नव्हतं, पण ताईच्या आग्रहास्तव आणि तुम्ही जो उपक्रम हाती घेतलेला आहे अत्यंत चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे, स्तुत्य असा उपक्रम आहे। समाजाला जोडण्यासाठी, आपल्यामध्ये एकोपा राहण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन करणे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे। आणि घर घर वंदना हा जो आपण म्हणजे उपक्रम जो हाती घेतला आहे, खरं तर अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे। प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा उपक्रम आपण हाती घेतला पाहिजे, कारण धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक आपल्याकडे काहीतरी असं माध्यम असावं। आपण जनरली कुठल्याही प्रकारचे प्रोग्राम घेत असतो, तर प्रोग्राम घेतल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी बहुतांश लोक कुठे येत नाहीत, कुठे येतात, परंतु घर घर हा जो म्हणजे उपक्रम आहे की प्रत्येक घरी वंदना, तर एक स्वतः आपल्याला सुद्धा एक प्रकारची आपुलकी असते की आपल्याही घरी म्हणजे वंदना होत आहे, आपल्याही घरी सर्व बांधव येत आहेत आणि त्यामुळे आपण सुद्धा दुसऱ्याकडे गेलं पाहिजे, अशा प्रकारची ही जी आपुलकीची, प्रेमाची, जिव्हाळ्याची भावना आहे, तर ती भावना या शुद्ध अशा उद्देशामधून निर्माण होऊ शकते आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण आपल्या परीने धम्माचं आचरण करून खऱ्या अर्थाने आपण ते योगदान देऊ शकतो। आणि त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देतो, सर्वांचं अभिनंदन करतो की हा जो आपण उपक्रम हाती घेतलेला आहे अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे। दर रविवारी तुम्ही जे कर्मचारी वर्ग असल्या कारणाने रोज तर तुम्हाला जमत नाही, परंतु किमान दर रविवारी जरी आपण हा प्रोग्राम हाती घेतला आणि याला सातत्याने कंटिन्युटीमध्ये जर चालू ठेवलं तर अत्यंत एक चांगल्या प्रकारची गोष्ट तुमच्यासाठी होईल। आणि येणारी तुमची जी भावी पिढी आहे, म्हणजे लहान लहान जे मुलं आहेत, या लहान लहान मुलावरती जे धम्माचे संस्कार आपल्याला द्यायचे आहे, तर ते धम्माचे संस्कार सुद्धा या माध्यमातून आपण देऊ शकतो आणि त्यामुळे हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। दर रविवारी जरी समजा आपल्याला भंतेजी भेटले नाही तरी सुद्धा बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आपल्यासाठी दिलेला आहे। आपण सर्व सुज्ञ आहात, आपण सर्व वाचक आहात, म्हणजे कोणी भंतेजी मिळाले तर अतिउत्तम आणि भंतेजी नाही जरी मिळाले
तरी सुद्धा बुद्ध आणि धम्मग्रंथाचा आपण 2 पेन 3 पेज 4 पेज अशा प्रकारचं एक अर्ध्या तासापर्यंत वाचन करावं. किंवा सुज्ञ आपल्यातले बरेच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहेत, तर त्यांनी बाबासाहेबांच्या प्रती भगवंताच्या प्रती अशा प्रकारचं थोडंफार मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि त्यामुळे हा जो धम्माचा वारसा आहे, हा धम्माचा वारसा आपल्या परिवारामध्ये आपल्या समाजामध्ये आपण जोपासणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, धम्माच्या म्हणजे ज्ञानाच्या सोबत सोबत तुम्हाला धम्माचे संस्कार सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. केवळ ज्ञान संपादन करून उपयोग नाही आहे, तर त्या ज्ञानाचा आपण उपयोग कसा करतो, त्या ज्ञानाचा स्वतःसाठी सदुपयोग कसा करतो, आपल्या समाजासाठी तो उपयोग कसा करतो, याची जाण जर मनुष्याला ठेवायची असेल तर त्याच्यासोबत धम्म असला पाहिजे, त्याच्यासोबत नीतिमत्ता असली पाहिजे, त्याच्यासोबत सदाचार असला पाहिजे. धम्मासोबत सोबत प्रज्ञेसोबत सोबत जर आपल्याकडे धम्म असेल, नीतिमत्ता असेल, तर खऱ्या अर्थाने जी धम्म चळवळ आहे त्या धम्म चळवळीला आपण खूप चांगल्या प्रकारचं गतिमान करू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने धम्माचं अनुसरण करणे, धम्माचं आचरण करणे आपल्या जीवनामध्ये ते सुखावह आहे, आपल्यासाठी ते सुखकारक आहे. कारण सद्धम्माची देशना ही सदा सर्व काळ सुखकार असते. बाबासाहेब असं म्हणतात की संपत्ती कमावण्यापेक्षा आपण संतती कमावली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे कितीही जरी संपत्ती असेल, करोडो रुपये जरी आपल्याकडे संपत्ती असेल, परंतु आपली जर संतती चांगली नसेल, आपले मुलं बाळ जर समजा चांगले नसतील, तर करोडो रुपयाची संपत्ती नष्ट करण्यासाठी काय फारसा वेळ लागत नाही. परंतु तुमच्याकडे 0 संपत्ती आहे, परंतु संस्कार खूप चांगल्या प्रकारचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांवरती खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिले, त्यांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, त्यांना चांगल्या प्रकारचा आदर्श व्यक्ती बनवलं, तर त्या मुलाला किंवा त्या तुमच्या मुलांसाठी संपत्ती कमवण्यासाठी वेळ लागणार नाही. जर आपल्याकडे म्हणजे चांगल्या प्रकारचे संस्कार असतील आणि त्या संस्काराच्या द्वारा जर आपण चांगल्या प्रकारचं उपजीविका, चांगल्या प्रकारचं जीवन जर जगत असेल, तर निश्चितपणे त्याचा लाभ होऊ शकतो. आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की संपत्ती कमावण्यापेक्षा आपण संतती कमावली पाहिजे. कारण आपल्याकडे धार्मिकता निर्माण होणे, आपल्या मुलांमध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार निर्माण होणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेबांना अनेक वेळा प्रश्न केला गेला की आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहात, तर बुद्धांच्या प्रती तुमच्या मनामध्ये आस्था कधीपासून आहे, केव्हापासून आहे, तुमच्यामध्ये धार्मिक जी प्रवृत्ती आहे ती केव्हापासून आहे. तर बाबासाहेब असं म्हणतात की असं कोणी समजू नये की मी आता फार मोठा झालो, विद्वान झालो, ज्ञानी झालो आणि म्हणून मला धर्माच्या प्रती आस्था आहे, प्रेम आहे, तर असं बिलकुल कोणी समजू नये. तर मी लहानपणापासूनच माझ्या पित्याने मला धम्माचे धार्मिक बाळकडू पाजलेले आहे. आमच्या घरामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, कबीरांचे दोहे असतील, हे सातत्याने आमच्या घरामध्ये चालत असे आणि त्यामुळे लहानपणापासूनच माझा कल हे धार्मिकतेकडे वळालेला आहे. आणि त्यामुळे धार्मिक संस्कार अगदी लहानपणापासून माझ्यावरती आहे. कारण आज ते धार्मिक संस्कार मला बौद्ध धम्माच्या दिशेने घेऊन जात आहे. आणि त्यामुळे धम्म संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या मुलांना एक चांगल्या प्रकारचा आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, आदर्श व्यक्ती त्याला निर्माण करण्यासाठी धम्माचे संस्कार आपल्यावरती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा जो उपक्रम आहे, तर हा उपक्रम त्यामधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आहे. बाबासाहेब जेव्हा 24 नोव्हेंबरला जेव्हा संपूर्ण जे काही स्थळं असतात, त्या संपूर्ण स्थळाचं बाबासाहेब दर्शन घेत असतात. जिथे बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, जिथे बोधिसत्वाचा जन्म झाला, जिथे भगवंताने सम्यक संबुद्धीचा लाभ करून घेतला, जिथे भगवंताचं महापरिनिर्वाण झालं, सारनाथ या ठिकाणी बाबासाहेब 24 नोव्हेंबरला आपल्या समाजाला उद्देशून असं बोलतात की धम्माचे संस्कार जर तुम्हाला रुजवायचे असतील, तर किमान दर रविवारी का होईना तुम्ही आपल्या मुलाबाळांसह, जे स्वतःसह नाही म्हणले बाबासाहेब, किंवा तुम्ही जा असं नाही म्हटले, तुमच्या मुलाबाळासह तुम्ही धम्माचे संस्कार अंगीकार केला पाहिजे, धम्माचा संस्कार तुम्ही घेतला पाहिजे. का घेतला पाहिजे? कारण माझं मन मजबूत आहे. बाबासाहेब असं म्हणतात, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं आणि या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये तुम्हाला बंड करण्याची एक आध्यात्मिक शक्ती प्राप्त व्हावी, यासाठी मी बुद्धाचा संस्कार तुम्हाला देत आहे. कारण हा संस्कार जर तुमच्या सोबत असेल तर तुमचं मन मजबूत होईल, तुमच्यामध्ये एक नैतिक बल प्राप्त होईल
आणि मनुष्यामध्ये जर नैतिक बल असेल तर मनुष्य कोणत्याही प्रकारची गोष्ट सहज करू शकतो. आणि नैतिक बल प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे बुद्ध विचार तत्वज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. मग बुद्ध विचारणे म्हणजे नेमकं काय आपण आचरण करावं, कशा प्रकारचं आचरण करावं, तर बेसिकली भगवंताने उपदेश देत असताना भगवंताचे उपदेश 84,000 उपदेश भगवंताने दिले. स्वतः भगवंताने 82,045 वर्षापर्यंत उपदेश दिलेले आहे. आणि भगवंताचे जे अग्रश्रावक होते तर त्यांनी 2,000 उपदेश भगवंताच्या समोर दिले आणि भगवंताने त्याचं अनुमोदन केलं. म्हणजे अशा प्रकारे 84,000 उपदेश बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर बुद्ध तत्वज्ञानाचा बेसिकली जर पाया कोणता असेल तर तो बेसिकली पाया म्हणजे शील आहे, दान आहे आणि प्रज्ञेचा अभ्यास आहे. बाबासाहेब असं म्हणतात, भगवंत असे म्हणतात, जर तुम्हाला एक आदर्श मनुष्य या संसारामध्ये जर बनायचं असेल, एक नीतिवान मनुष्य जर तुम्हाला बनायचं असेल आणि तुमचं स्वतःचं जीवन जर तुम्हाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जायचं असेल तर तुम्ही नीतिवान शीलवान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणजे उदाहरण देऊन सांगतात की जसं आपल्याला वस्तू मोजण्यासाठी जसं मोजमाप असतं, तराजू असते आणि त्या तराजूच्या द्वारा आपण ते मोजमाप करू शकतो. ते तराजू सामान मोजण्याचं जसं मोजमाप करते, दोन्हीही सामान आणि जे काही आपलं वजन असेल तर ते समप्रमाणामध्ये असेल तर त्या ठिकाणी तो काटा एका ठिकाणी येऊ शकतो. भगवंत असे म्हणतात की अगदी मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा एक तराजू असावा. मग तो तराजू कोणता असावा तर तो शीलाचा तराजू असावा, तो सदाचाराचा असावा, विशुद्धी मार्गाचा तो असावा. जर तो तराजू आपल्याकडे असेल, आपल्या जीवनाचं कोणतं पारडं म्हणजे खाली आहे आणि कोणतं पारडं वर आहे याची सातत्याने आपण अनुभूती आणि सातत्याने चिंतन मनन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याची म्हणजे छाननी करण्यासाठी, त्यांची टेहळणी करण्यासाठी किंवा त्याचं परीक्षण करण्यासाठी शील असणं अत्यंत महत्वपूर्ण आहे. जसं आपण पंचशील ग्रहण केलं, मी कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी अनाचार करणार नाही, मी मिथ्या वाचन करणार नाही आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. अशा प्रकारचे हे 5 शील भगवंताने आपल्या जीवनामध्ये सदग्रहस्थांसाठी जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर या शीलाचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जर अधिक पुण्य पाहिजे असेल तर मग तुम्ही उपवास शील पालन करू शकता. जसं पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, 2 अष्टमी असतात तर त्या दिवशी आपण उपवास शीलाचं सुद्धा पालन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर धम्माचं आपण अनुसरण केलं, धम्माचं आचरण केलं तर नक्कीच आपलं स्वतःचं जीवन आपण सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण आपल्या जीवनाची जी काही धडपड आहे, प्रत्येक मनुष्य जे काही जीवन जगत असतो तर प्रत्येक मनुष्य अन्न, वस्त्र, निवारा हे तर मनुष्याच्या मूलभूत गरजा आहे. परंतु याच्या सोबत सोबत प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन सुखपूर्वक असलं पाहिजे, मी सुखी असलं पाहिजे, मी समाधानी असलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे असं प्रत्येक मनुष्याला वाटतं. परंतु आपण जर स्वभावतः असं चिंतन केलं, मनन केलं किंवा आपल्या स्वतःबद्दल जरी आपण चिंतन मनन केलं किंवा आपण आपल्या भोवताल जे काही लोक पाहत असतो तर सर्वच्या सर्वच लोक सुखी दिसतात का आपल्याला? जर आपण चिंतन मनन जर केलं तर लोक सुखी दिसतात का आपल्याला? म्हणजे बहुतांश लोक, तुम्ही कोणाला सहज आपण विचारताना म्हणजे कोणी जर आपल्याला सहज भेटलं बऱ्याच दिवसानंतर तर आपण त्यांना सहज प्रश्न करतो की तुम्ही कसे आहात, जे ठीक चाललं ना तुमचं, तुम्ही सुखी आहात ना, समाधानी आहात ना? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये सुख अत्यंत महत्वपूर्ण आहे. खरं तर सुखाची व्याख्या करत असताना थोडं अलीकडच्या काळामध्ये सुखाची व्याख्या थोडी बदललेली आहे. जर समजा आपल्याकडे चांगल्या प्रकारचं राहण्यासाठी घर असेल तर कधी लोकांना वाटतं की फार मोठा बंगला आहे, ते लोक खूप सुखी असतील. चांगलं खाण्यासाठी अन्न असेल तर असं वाटतं की इथे खूप सुखी आहे. वस्त्र असतील, अलंकार असतील, फिरण्यासाठी गाडी वगैरे असेल, म्हणजे ज्या ज्या काही भौतिक सुख संपदा आपल्याकडे प्राप्त होत असतात तर त्या भौतिक सुख संपदेला अनुसरून कधी कधी असं मनुष्य वरकरणी असं म्हणतात की ते फार सुखी आहे. बरं, जर समजा ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तो मनुष्य सुखीच आहे असं आहे का? एखादा चांगला बंगला आहे, त्यांना पगार चांगल्या प्रकारचा आहे, फिरण्यासाठी गाडी आहे, सर्व काही भौतिक सुख सुविधा आहे आणि सर्व काही भौतिक सुख सुविधा आहे,
तर तो मनुष्य अत्यंत सुखी आहे, म्हणजे श्रीमंत व्यक्ती सुखी आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही. असं जर म्हटलं असतं तर भगवंतानी म्हटलं असतं तुम्ही धनसंपत्ती कमावा, आहे की नाही, तुम्ही घरदार मोठे मोठे घर बांधा. तसं जर असतं तर ते म्हणलं असतं की तुम्ही चांगल्या प्रकारचं म्हणजे वस्त्र परिधान करा, चांगल्या प्रकारचं अन्न खा. आणि जर समजा सर्वच या भौतिक सुख सुविधा जर सुखासाठी असतील तर सिद्धार्थ गौतमाने राजमहाल सोडला असता का? त्यांना तर उन्हाळ्यासाठी, हिवाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी, 3 ऋतूसाठी 3 महल होते. जिकडे बघतील तिकडे त्यांची शेती होती. एवढी मोठी धनसंपदा, असं म्हटलं आहे की सोन्याच्या पात्रामध्ये सिद्धार्थ गौतम भोजन करत असत. एवढी श्रीमंती त्यांच्या घरी होते. जर समजा श्रीमंतीने जर मनुष्य सुखी असता तर सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला असता का? ग्रहत्याग केला नसता. भौतिक सुखसुविधा आपल्याकडे असाव्या आणि त्या प्राप्त केल्याही पाहिजे, कारण भगवंताने गरिबीचा म्हणजे सन्मान कधी नाही केला. गरिबीचं कधी भगवंताने स्वागत केलेलं नाही आहे. सदग्रस्तांच्या जीवनामध्ये त्याने धनसंपत्ती कमावलीच पाहिजे अशा प्रकारे भगवंत असे म्हणतात. परंतु ती धनसंपदा तुम्ही कोणत्या मार्गाने कमावता, कशी कमावता याच्यावरती मात्र ते अवलंबून आहे तुमच्या सुखाचं माध्यम. आणि त्यामुळे भौतिक संपदा तर आपल्याकडे असावीच असावी, परंतु त्या संपत्ती सोबत आपण आध्यात्मिक नीतिमत्तेची संपत्ती सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की मानसिक सुख मनुष्याला अत्यंत महत्वपूर्ण आहे. मानसिक सुख तसं पाहिलं तर अनेक लोक असं म्हणतात की बाह्य कारणामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख होत असते, परंतु भगवंत असे म्हणतात की बाह्य कारणामुळे मनुष्याला फार कमी प्रमाणामध्ये दुःख होते, तर स्वतःच्या म्हणजे आचरणामुळे, स्वतःच्या कारणामुळे, स्वतःच्या जीवनशैलीमुळे आपल्याला दुःख होत असते. एक कवी असं म्हणतो, तुझं आहे तुझपासी परी तू जागा भुललासी. म्हणजे सर्व काही आपल्याकडेच असतं. सुखाचं माध्यम सुद्धा आपणच आहोत आणि दुःखाचं माध्यम सुद्धा आपणच आहोत. जर आपण ठरवलं की मला खूप चांगल्या प्रकारचं सुखी बनायचं आहे तर तो मनुष्य निश्चितपणे सुखी बनू शकतो, त्याला कोणी रोखू शकत नाही. परंतु मनुष्याच्या जीवनाची वाटचाल किंवा मनुष्याने कशा प्रकारचं जीवन जगावं आणि नेमकं आपण जीवनामध्ये काय करावं हे आपल्याला न समजल्यामुळे मनुष्य अत्यंत दुःखी आहे, अत्यंत कष्टी आहे. मनुष्याची जीवनशैली सुद्धा अत्यंत म्हणजे वेगळ्या प्रकारची आहे. पहिल्यासारखी जीवनशैली आता राहिली नाही आहे आणि त्यामुळे आपण स्वतःला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी 3 प्रकारचे परिशुद्ध कर्म सातत्याने केले पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. मग 3 प्रकारचे परिशुद्ध कर्म कोणते? तर आपण कायेला सदा सर्व काळ परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या वाणीला सदा सर्व काळ परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनाला आपण सदा सर्व काळ परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कायेला आपण परिशुद्ध कसं करतो? तर भगवंत असे म्हणतात की आपण कधीही कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा आपल्या जीवनामध्ये करू नये. आपण कधीही आपल्या कायेच्या द्वारा चोरीचं कर्म आपल्या जीवनामध्ये आपण करू नये. आपल्या कायेच्या द्वारा अनाचाराची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण करू नये. हे 3 कर्म जर आपण सातत्याने करत असेल, चांगल्या प्रकारचे कर्म करत असेल, मग याच्या विरुद्ध काय केलं पाहिजे? तर प्राण्यांची हिंसा करू नये, तर आपण मंगलमैत्री केली पाहिजे. सदा सर्व काळ स्वतःच्या प्रती आपण मंगलमैत्री केली पाहिजे. आपल्या परिवाराच्या प्रती आपण मंगलमैत्री केली पाहिजे. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या प्रती आपण मंगलमैत्री केली पाहिजे. एवं संपूर्ण सृष्टींच्या प्रती आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. तर अशा प्रकारचं आपण त्या पहिल्या शिलाचं आचरण करू शकतो. आपण चोरी न करता दान पुण्य केलं पाहिजे. आता दान पुण्य म्हणजे केवळ पैसे नव्हे, तर दान पुण्याच्या अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. भुकेलेला तुम्ही अन्न देऊ शकता, तहानलेला तुम्ही पाणी देऊ शकता. म्हणजे जे जे काही या समाजामध्ये ज्यांना ज्या वस्तूंची गरज आहे, अगदी आपल्या दारावरती येणारा एखादा पशु प्राणी जरी असेल तर त्याला सुद्धा आपण अन्नाच्या स्वरूपामध्ये, पाण्याच्या स्वरूपामध्ये दान देऊ शकतो. म्हणजे ही दानाची फार विशाल अशी भगवंताने व्याख्या म्हणजे केलेली आहे. ज्यांना जे आवश्यक आहे, ज्यांना ज्याची गरज आहे, ती गरज जर आपण पूर्ण केली तर ते दानामध्ये येऊ शकते. आणि त्यामुळे हे दानकर्म सुद्धा आपण केलं पाहिजे. अनाचार करू नये, तर आपण आपलं स्वतःचं शील जोपासलं पाहिजे. स्वतःचं शील चांगल्या प्रकारचं परिपक्व बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपली वाणी परिशुद्ध असावी. वाणी आपली अत्यंत परिशुद्ध असावी. भगवंत असे म्हणतात
जर वाणी परिशुद्ध असेल तर मग परिशुद्ध कशी असावी वाणी, तर आपण खोटं बोलू नये, आपण निंदानालस्ती करू नये, आपण चहाडी चुगली करू नये, आपण व्यर्थ बडबड करू नये. जे आवश्यक असेल, जे योग्य असेल, जे आपल्या स्वतःच्या हिताचं असेल आणि आपण बोलल्यानंतर कुणालाही दुःख होणार नाही अशा प्रकारचं जर आपण वचन बोलत असेल तर त्याला सम्यक वाणी. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये भगवंताने सम्यक वाणी सांगितले आहे. योग्य प्रकारची वाणी, चांगल्या प्रकारची वाणी, मधुर वाणी, कोमल वाणी, जर अशा प्रकारची वाणी जर आपली असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारचं सुख प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे बहुतांश जर आपल्या मध्ये वाद होत असेल, विवाद होत असेल, भांडण होत असतील, तंटे होत असतील तर कशामुळे होते? वादविवाद कशामुळे होतो? आपल्या वाणीमुळे, आपल्या बोलण्यामुळे. सर्व जे काही वाद होत असतात, विवाद होत असतात तर एकमेकांना न समजून घेतल्यामुळे, परिवारामध्ये जर समजा वाद होत असतील, भांडण होत असतील तर केवळ आपल्या बोलण्यामुळे होत असतात. भगवंत असे म्हणतात की काही काही लोकांच्या मुखामध्ये अगदी म्हणजे कुऱ्हाड असते. भगवंताने उपमा दिली एका ठिकाणी की काही काही लोकांच्या मुखामध्ये अगदी कुऱ्हाड असते, हत्यार असते. एकदा जर समजा तो बोलला का एक घाव दोन तुकडे. काही काही लोकांची वाणी अशी एकमेकांना जुळून घेण्याची असते, एकमेकांच्या म्हणजे संपर्कामध्ये आणण्याची, एकमेकांना एकत्र करण्याची वाणी असते. परंतु काही काही लोकांची वाणी मात्र एकमेकांना दूर जाण्याची असते. आणि व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना कधी कधी त्या व्यक्तीचं तोंड पाहू नाही म्हणतात, त्याची वाणी एकदम खराब आहे, ऐक ना, त्याच्याकडे पाहू पण नाही म्हणतात. कारण तो जर बोलला तर समजा आता धिंगाणाच होणार आहे. जर समजा उदाहरण म्हणून समजा आपल्या एप्रिलची मीटिंग वगैरे समजा भरली, एक उदाहरण म्हणून एप्रिलची मीटिंग वगैरे भरली आणि काय काय लोक फुटक्या तोंडाचे असतात. जर समजा ते जर समजा सभेमध्ये आले तर लगेच लोक आता काय करणार, आता सगळा धिंगाणा होणार आहे. हा बोलला का सगळा धिंगाणा झाला समजून घ्या असं म्हणत. का? कारण त्यांची वाणी लोकांना जोडणारी नसते. त्यांची वाणी ही फटकाळ तोंडाची, आपण म्हणतो फटकाळ तोंडाचा तो मनुष्य आहे असं म्हणतो आपण, फटकाळ तोंडाची ती बाई आहे म्हणतात, लय बोलते म्हणतात काही पण, फटकाळ तोंडाचा तो माणूस आहे काही पण बोलते म्हणतात. म्हणजे असं आपली वाणी असू नये. आपली वाणी मृदू असावी, आपली वाणी कोमल असावी. भगवंत असे म्हणतात की वाणी जर चांगली असेल या जगावरती आपण अधिराज्य गाजू शकतो. वाणी जर चांगली असेल, भगवंताकडे काय होतं, भगवंताने आपल्या वाणीच्या बलाने संपूर्ण जगावरती अधिराज्य मिळवलं. बाबासाहेबांकडे काय होतं? बाबासाहेबांनी काय शस्त्र हातामध्ये घेतलं का? तलवार हातामध्ये, बंदूक हातामध्ये घेतली का बाबासाहेबांनी? लाखो जणांना एकत्र करण्याचं काम फक्त बाबासाहेबांच्या वाणीने केलं. बाबासाहेबांची वाणी अत्यंत भरदस्त होती, अत्यंत कोमल होती. जेव्हा लोक बाबासाहेब जेव्हा बोलायचे, स्पीच करायचे तर हजारो लोक अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत असत. म्हणजे वाणीमध्ये हा पॉवर असतो मनुष्यांच्या. आणि त्यामुळे वाणी अत्यंत मृदू असावी, अत्यंत कोमल असावी, प्रेमळ असावी. बोलणाऱ्याला, ऐकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की या व्यक्तीने केवळ बोलत राहावं. अशा प्रकारचं आपला वाणीचा प्रभाव असला पाहिजे. आणि त्यामुळे आपण कधी खोटं बोलू नये, कधी निंदानास्ती करू नये, कधी चहाडी चुगली करू नये, कधी व्यर्थ बडबड करू नये. आपल्या हिताचं असेल, दुसऱ्यांच्या हिताचं असेल तरच आपण ते बोलावं. अशा प्रकारे आपली वाणी आपण परिशुद्ध केली पाहिजे आणि आपलं मन आपण परिशुद्ध केलं पाहिजे. सर्वात महत्वपूर्ण जर माध्यम कोणतं असेल तर ते आपलं मन आहे. आपल्या सुखाचं माध्यम हे आपलं मन आहे. आणि आपल्या मनामध्ये मग तो राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, अहमपणा असेल, गर्व असेल, ईर्ष्या असेल, या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्यामध्ये राग असेल, आपल्यामध्ये द्वेष असेल, आपल्यामध्ये मोह असेल, मीपणा असेल, अहमपणा, गर्व, ईर्ष्या असेल तर आपण कोणत्याही प्रकारचं चांगलं कर्म करू शकत नाही. उदाहरण देतात भगवंत, ज्याप्रमाणे एखाद्या शेतामध्ये, ऐक ना, शेता, तुम्ही सर्व शेतकरी असाल किंवा शेतातून आले असाल किंवा शेतीबद्दल तुम्हाला माहिती असेल, ज्याप्रमाणे शेतामध्ये जसं तण असते, ऐक ना, शेतामध्ये म्हणजे हराळ असते, कुंदा असते, अनेक प्रकारचं गवत असतं. तर गवत असणाऱ्या शेतामध्ये जर समजून घ्या आपण बी टाकलं, गवत असणाऱ्या शेतामध्ये जर आपण समजा बी टाकलं तर चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते का? येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? कारण त्यामध्ये अनेक प्रकारचं तण आहे, अनेक प्रकारचं गवत आहे. आणि गवतामध्ये जर आपण कितीही चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं बी टाकलं असेल तरी सुद्धा तिथे उत्पन्न चांगलं येऊ शकत नाही. पण तीच जमीन जर चांगल्या प्रकारे आपण गवत रहित केली, अत्यंत स्वच्छ केली, निर्मळ केली, भुसभुशीत केली आणि अशा प्रकारच्या जमिनीमध्ये जर आपण बी टाकलं
तर ते चांगल्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकते. अगदी मनुष्याच्या मनाचं सुद्धा तसंच आहे. भगवंताने मनुष्याच्या मनाला शेतीची उपमा दिली बघा. म्हणजे भगवंत असेल का, मनुष्याचं मन सुद्धा एक प्रकारची शेती आहे. आणि मनुष्याच्या मनात जर राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या विकाराने भरलेलं जर मनुष्याचं मन असेल, तर त्याला किती सांगू द्या बरं तुम्ही चांगलं, तो ऐकू शकतो का? ऐकू शकत नाही. आणि मग व्यवहारामध्ये आपण बोलता बोलता असं म्हणतो, याचं म्हणजे हा व्यक्ती म्हणजे उलट्या डोक्याचा आहे म्हणतो. याच्या डोक्यामध्ये चांगलं कधीच घुसत नाही. याच्या मनात राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, आणि याला चांगलं सांगलेलं कधीही समजत नाही असं म्हणतो ना आपण. म्हणजे का म्हणतो? कारण त्याच्या मनामध्ये तशा प्रकारचे विचार ऑलरेडी त्यांचा साठा म्हणजे एकदम भरलेला असतो. जसं मोबाईल हँग होतो आहे की नाही, जे जास्त डाटा जर झाला समजून घ्या तर मोबाईल हँग होऊन जाते. अगदी विकाराने यांचं सुद्धा डोकं हँग झालेलं असतं. चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार काही घुसू शकत नाही. आणि त्यामुळे अपडेट केलं पाहिजे. नेहमी आपल्या विचारांना आपण अपडेट केलं पाहिजे. जर विचारांना जर आपण अपडेट केलं असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं खाद्य सुद्धा आपलं मन ग्रहण करू शकते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्हाला जर सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर चांगल्या प्रकारच्या विचारांची शिदोरी, चांगल्या प्रकारच्या विचारांचं खाद्य आपण ग्रहण केलं पाहिजे. वारंवार कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंताने महामंगल सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. ऐक ना, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये काळ वेळ पाहून आपण चांगल्या प्रकारचं धम्म श्रवण केलं पाहिजे. आणि चांगल्या प्रकारच्या विचारांचं उगमस्थान आपण आपल्या मनामध्ये निर्माण केलं पाहिजे. कारण चांगलेही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात आणि वाईटही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. विचाराचंही उगमस्थान आहे. ऐक ना, भगवंताने धम्मपदामध्ये म्हटलं आहे, मनोपबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भास तिवा करो तिवा ततो नंग दुःख मनवेती चक्कं वहवतो पदंग. असं पहिल्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, मनोपबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भास तिवा करो तिवा ततो नंग सुख मनवेती छाया व अनपायनी. पहिल्या गाथेचा अर्थ असा आहे की मन हे मुख्य आहे. मन मनोमय आहे. जो मनुष्य मळलेल्या मनाने, दूषित मनाने, वाईट मनाने कार्य करत असेल तर त्या मनुष्याच्या दुःख पाठलाग तसंच करतं ज्याप्रमाणे बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. म्हणजे वाईट मनुष्य जर कर्म करत असेल तर त्याच्या दुःख पाठीमागच असतं, त्याला सोडत नाही आहे बिलकुल. इथे कर्म कधीही कुणालाही सोडत नाहीत. या संसारामध्ये कर्म म्हणजे काय, कधी कधी लोकांना असं वाटतं की कर्म नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं काही म्हणजे कर्म नाही, पुनर्जन्म नाही, किंवा कुठलाही स्वर्ग नाही, नरक नाही, काही नाही काही नाही असं अनेक लोकांना वाटतं. पण कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे आपण करतो ते काम. कर्म म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेमध्ये आपण जे काही काम करतो त्याला कर्म भगवंताने असं म्हटलंय. आता एखादा मनुष्य चोरी जर करत असेल तर त्याला काय बक्षीस मिळेल का? त्याचे परिणाम भोगावेच लागतील. एखादा मनुष्य प्राण्यांची हिंसा करत असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील. एखादा मनुष्य अनाचार करत असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील. एखादा मनुष्य खोटं बोलत असेल तर परिणाम भोगावे लागतील. एखादा मनुष्य नशापतन करत असेल तर त्याला परिणाम भोगावे लागत असतील. म्हणजे कायेच्या द्वारा, वाचेच्या द्वारा, मनाच्या द्वारा जे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो तर त्याचे परिणाम आपल्या सोबत सतत सातत्याने त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि चांगलं कर्म करत असेल, कुशल कर्म करत असेल, पुण्य कर्म करत असेल तर त्याचं सुख त्याला कधी सोडून जात नाही. कशा प्रकारे? ज्याप्रमाणे स्वतःची सावली स्वतःला कधीही सोडून जात नाही, अगदी तशा प्रकारे आपलं सुख आपल्याला कधीही सोडून जात नाही. आणि त्यामुळे आपलं मन परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा सोन्यामध्ये असणार जे थोडं थोडं कीट असते, सोन्यातील जी घाण असते ती घाण बाजूला करून त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचं काय, कोणतं कॅरेट असते, 26 कॅरेटचं जे सोनं, 24 का आपल्याला काय माहित नाही सोन्याचं, त्याच्यामुळे त्या 24 कॅरेटचं सोनं म्हणजे परिशुद्ध सोनं असते असं म्हटलं आहे. ऐक ना, 24 कॅरेटचं सोनं बनवलं जातं. अगदी मनुष्याच्या मनामध्ये थोडे थोडे जे विकार असतात त्या थोड्या थोड्या विकाराला आपण बाजूला करून आपल्या मनाला सुद्धा तशा प्रकारचं परिशुद्ध, तशा प्रकारचं निर्मळ आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनाला निर्मळ बनवणे हे साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे.
जेवढं आपण बोलतो किंवा जेवढं आपण ऐकतो, सहज आपल्याला ते वाटतं की हे फार सोपं आहे, हे फार सोपं आहे. परंतु वास्तविकतः मनाला परिशुद्ध करणे, मनाला निर्मळ करणे हे साधं आणि सोपी गोष्ट नाही आहे. ही जर साधी आणि सोपी गोष्ट असते तर सिद्धार्थ गौतमाला 6 वर्ष तपश्चर्या करावी लागली नसती. ऐक ना, हे जर सोपं असतं, ऐक ना, रागाला काढणे, द्वेषाला काढणे, मोहाला काढणे हे जर सोपं असतं तर सिद्धार्थ गौतमाला 6 वर्ष तपश्चर्या करावी लागली नसती. ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु प्रयत्न जर मनुष्य करत असेल, भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की जी गोष्ट आपण आपला संकल्प केला, आपण ते विचार केला की मला ही गोष्ट प्राप्त करायची आहे, तर प्रयत्नांती ती गोष्ट आपण प्राप्त करू शकतो. परंतु ते प्रयत्न आपले किती उच्च कोटीचे आहेत, ते प्रयत्नाला आपण किती म्हणजे आपल्या क्षमतेला अनुसरून आपण ते प्रयत्न कशा प्रकारचे करतो यावरती सर्व काही अवलंबून असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्माचं अनुसरण करावं, धम्माचं आचरण करावं. आपल्या मुलांवरती खूप चांगल्या प्रकारचे आपण धम्माचे संस्कार द्यावे. कारण आपण जर स्वतः आपल्या मनामध्ये धम्मबीज निर्माण करत असेल तर आपल्या मुलांमध्ये ते निर्माण होऊ शकते. ऐक नाही, कारण जुनी लोक म्हणतात किंवा म्हणजे पोहऱ्या विहिरीत असेल तर पोहऱ्यात येऊ शकते, आणि विहिरीत जर नसेल तर पोहऱ्यात काही येऊ शकत नाही. अगदी तुमच्यामध्ये जर ते धम्मबीज असेल तर तुमच्या मुलांमध्ये सुद्धा ते धम्मबीज निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे मुलांवरती धम्माचे संस्कार देणं सध्या ही काळाची फार मोठी गरज आहे. आज जर आपण थोडंफार चिंतन मनन जर केलं असेल तर असं म्हणू नये, परंतु आपला तरुण जो वर्ग आहे तर पूर्णतः व्यसनेच्या अधीन झालेला आहे. अनेक प्रकारचे, आता आम्ही खेड्यापाड्यामध्ये फिरतो, सातत्याने आम्ही फिरत असतो. बिलकुल आम्ही औरंगाबादमध्ये राहत नाही. आता 2 दिवसापूर्वी आम्ही टूरवरून आलो, तर ह्या म्हणजे 18 दिवसाचा प्रवास असल्यामुळे हे 8 दिवस म्हणजे आम्ही औरंगाबादमध्ये आहोत. सातत्याने आम्ही कंटिन्यू फिरत असतो, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही धम्मदौरे करत असतो. आता तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला ही गोष्ट. आता 11 महिन्यापूर्वी ही गाडी म्हणजे उपासकांनी म्हणजे दान दिलेली आहे. 11 महिन्यापूर्वी, तर 11 महिन्यापूर्वी गाडी म्हणजे दान दिली, तर या 11 महिन्यामध्ये किती किलोमीटर गाडी झाली असेल? 44,000 किलोमीटर गाडी 11 महिन्यामध्ये फिरलेली आहे. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की आम्ही किती फिरतो. 11 महिन्यात 44,000 किलोमीटर गाडी झालेली आहे. म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही फार मोठी काळाची गरज आहे. आम्ही खेड्यापाड्यामध्ये जातो तर मुलांना बघतो की फार व्यसनाधीन मुलं म्हणजे पाहायला मिळतात, आणि त्या व्यसनेमुळे खरं तर आपली ही तरुण पिढी पूर्णतः नष्ट होत आहे. बाबासाहेबांची फार मोठी जबाबदारी होती. बाबासाहेब असं म्हणतात, हा धम्मरथ मी महत प्रयासाने इथपर्यंत आणलेला आहे. मी हे धम्मरथ इथपर्यंत आणण्यासाठी खूप हाल भोगले, खूप अपेष्टा भोगल्या, मला अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे. जर तुम्हाला हा धम्मरथ जर समोर नेता येत नसेल तर किमान तुम्ही त्याला समोर नेऊ नका, पण पाठीमागे तरी तुम्ही याला खेचू नका. जिथे आहे तिथेच तुम्ही त्याला ठेवा. आणि त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये आपण स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे. आपण स्वतःला धन्य म्हणजे धन्यता आपण प्राप्त केली पाहिजे. कारण बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये आपण जीवन जगत आहोत, आणि त्यामुळे सातत्याने आपण सदा सर्व काळ कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. चांगल्या प्रकारचा धम्माचा संस्कार आपण आपल्यावरती निर्माण केला पाहिजे. संस्कार कसे असावे, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो आणि देशना संपन्न करतो की संस्कार हे उपजत नसतात. संस्कार हे उपजत नसतात, तर ते संस्कार आपल्याला टाकावे लागत असतात. चांगले संस्कार बदलतात आणि वाईट संस्कार सुद्धा बदलत असतात. चांगला मनुष्य सुद्धा वाईट बनतो आणि वाईट मनुष्य सुद्धा चांगला बनतो. अंगुलीमाल बदलला, भगवंताच्या वचनामुळे अंगुलीमाल बदलला, जो की 999 खून करणारा अंगुलीमाल बदलला. आम्रपाली नावाची गणिका जी की अकुशल कर्म करत होती, भगवंताच्या संपर्कामध्ये आली, बदलली. अनेक दुःखी लोक, कष्टी लोक धम्माचं जेव्हा आचरण करू लागतात तर ते बदलत असतात. अनाथ पिंडक आपण नाव ऐकतो अनेक वेळा धम्मदेशनेमध्ये. अनाथ पिंडकाचा मुलगा सुद्धा अधार्मिक होता. धम्माचे संस्कार देण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाला अनुसरून जर आपण धम्माचे संस्कार दिले तर आपले मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे घडू शकतात. अनाथ पिंडक अत्यंत धार्मिक असतो, बुद्ध धम्म संघाला तो मानणारा असतो. भगवंताला 54 करोड रुपये खर्च करून जेतवन विहार निर्माण करून देतो. त्याची पत्नी सुद्धा धार्मिक असते, त्याच्या 2-3 मुली सुद्धा धार्मिक असतात. परंतु एकुलता एक मुलगा असतो, तो मात्र बिलकुल धार्मिक नसतो. तो आपल्या वडिलांचा ऐकत नसतो, आपल्या मातेचा ऐकत नसतो,
विहारामध्ये तो कधी जात नसतो आणि मग तो चिंताग्रस्त होतो की मी एवढा धार्मिक आहे, माझा परिवार एवढा धार्मिक आहे, परंतु माझा एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये श्रद्धाबीज नाही आहे, धार्मिकता नाही आहे, याला धार्मिक आपण बनवलं पाहिजे. तर कधी कधी लोभाने सुद्धा धार्मिकता निर्माण करू शकतो आणि मग तो विचार करतो, आपल्या मुलाला म्हणतो की बाळ, तू जर समजून घ्या विहारामध्ये जरी गेला तरी सुद्धा फक्त विहारामध्ये तू जा, दुसरं काही करू नको, तुला जे वाटेल म्हणजे तू इकडे तिकडे फिर, जर विहारामध्ये तू आजचा दिवस घालवला तर मी तुला 100 कारशा पण देतो. आता हा लोभी असतो आणि याला असं वाटतं की 100 कारशा फक्त आपल्याला फिरायचे भेटत आहेत आणि तो दिवसभर विहारामध्ये जातो जेतवनामध्ये आणि फिरतो, त्याला 100 कारशा पण संध्याकाळी दिल्या आल्या बरोबर तो म्हणतो की त्या मला 100 कारशा पण, माझा पूर्ण दिवस गेला आहे. तो म्हणतो ठीक आहे, उद्या तू विहारामध्ये जावं आणि उद्या विहारामध्ये जाऊन एका ठिकाणी तू फक्त बसावं, तुला 200 कारशा पण मी देतो. त्याला वाटतं चांगली गोष्ट आहे, 200 कारशा पण मिळत आहे. जाऊन तो विहारामध्ये त्या ठिकाणी बसत असतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी असं म्हटलं आहे, तू आता विहारामध्ये जा, भगवंत जे उपदेश करतील त्याला फक्त तू ऐक, त्याला फक्त तू ऐक, तुला मी 500 कारशा पण देतो. त्याला वाटतं अरे फक्त ऐकायचं आहे, आपल्याला आचरण थोडं करायचं आहे. आणि भगवंत असतात, भगवंतामध्ये ते बल असते, परिचित ज्ञान भगवंत जाणतात आणि भगवंत त्याच्या चेहऱ्याला अनुसरून उपदेश देतात. तो अत्यंत परिशुद्ध मनाचा असतो. भगवंताने दिलेला उपदेश तो तात्काळ त्या ठिकाणी धारण करतो, त्याच्या मनामध्ये धम्मबीज जागरूक होते आणि जेव्हा तो घरी येतो त्याचे पिता त्याला कारशा पण देऊ लागतात. तर तो म्हणतो की पिताश्री, आता मला कारशापणाची या गरज नाही आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जर मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार जर आपल्याला द्यायचे असतील तर कधी कधी असाही मार्ग अवलंबावा लागतो. आणि त्यामुळे जसं लहान लहान मुलं जर समजा तुमच्या धम्मसंस्कारामध्ये जर येत नसेल, त्यांना आणण्यासाठी जसं बिस्किट असेल, फळं असतील किंवा चॉकलेट्स असेल, चॉकलेट सुद्धा आपण देऊ शकतो त्यांना, म्हणजे जेणेकरून ते आले पाहिजे आणि त्यांना आपण धर्माचे संस्कार दिले पाहिजे. तर अशा प्रकारचा हा उपक्रम तुम्ही हाती घेतला, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. सातत्याने याला आपण पुढे न्यावं, आपल्या लहान मुलांवरती, आपल्या परिवारावरती चांगल्या प्रकारचे खूप धम्माचे संस्कार आपण द्यावे, अशा प्रकारची एक भावना मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. आणि वेळ भरपूर झाला आहे, वेळेच्या अभावी या ठिकाणी अधिक न बोलता ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.